ज्या हत्याकांडाने महाराष्ट्राच्या अंगावरती शहारे आणले त्या नयना पुजारीच्या मारेकऱ्यांना कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे। बलात्कार आणि हत्या प्रकरणी तीनही आरोपींना पुणे सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे। योगेश राऊत, महेश ठाकूर आणि विश्वास कदम अशी तीनही आरोपींची नावं आहेत। ऑगस्ट 2008 मध्ये इंजेवाडीतील सिनिक्रॉन कंपनीतून घरी जायला निघालेल्या नयना पुजारी यांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने गाडीमध्ये घेतलं आणि त्यानंतर वाघोली परिसरामध्ये नेऊन नयना यांच्यावरती सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि गळा आवळून त्यांची हत्या केली गेली। उद्धव ठाकरेंना घरी जाऊन जीएसटीचं प्रेझेंटेशन देणं म्हणजे घटनाबाह्य केंद्र निर्णय करण्याचा प्रकार असल्याची सणसणीत टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे। ते मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलत होते। अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सुधारित मसुदा मातोश्री वरती नेला आणि उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी तो पाठवला, ज्यामध्ये काही दुरुस्त्या शिवसेनेनं सुचवल्या होत्या। त्यानंतर शिवसेना नेते आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यामध्ये झालेल्या दीर्घ चर्चेत मुनगंटीवारांनी शिवसेनेच्या मागण्या मान्य केल्या। मुंबई महानगरपालिका आणि राज्यातील इतर सर्व महानगरपालिकेची स्वायत्तता तर बाधित राहीलच, पण त्यांना राज्य सरकारकडे याचना करावी लागणार नाही आणि मंत्रालयात येऊन खेट्या मारावं लागणार नाही अशी व्यवस्था कायद्याच्या माध्यमातून आपण केली आहे। नालेसफाई कधीच पूर्ण होत नसते। नालेसफाई पावसाच्या आधी, पावसाच्या नंतर, त्याच्यानंतर पुन्हा एकदा ही नालेसफाई चालूच असते। त्याच्यामुळे नालेसफाई पूर्ण हा शब्दप्रयोग चुकीचा आहे। कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आत्मक्लेश यात्रेमध्ये पाहुण्यासारखं येऊ नये, यायचं असेल तर यात्रा पूर्ण होईपर्यंत यावं असं अल्टिमेटम स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिलेलं आहे। ते सोलापूरमध्ये बोलत होते। येत्या 22 तारखेपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आत्मक्लेश यात्रा निघणार आहे। सध्या सदाभाऊंची तब्येत फारशी चांगली नसते, त्यामुळे ती करण्याची शक्यता कमी आहे। त्यांनी सोबत एक दिवस येण्याचं बोललं होतं, तुम्ही त्याला काय स्वागत म्हणाल? नाही, आता संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सामील व्हायचं असेल तर पूर्ण 9-10 दिवस का असते ते पूर्ण व्हावं, पाहुण्यासारखं एक दिवस येऊ नये असं मला वाटतं। आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांचा रयत शिक्षण संस्थेच्या वतीने डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने साताऱ्यात झालेल्या कार्यक्रमात शरद पवारांच्या हस्ते काकोडकरांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। देशाच्या विकासासाठी अणुऊर्जेला पर्याय नाही हा दूरदृष्टीचा विचार करत भारतीय अणुऊर्जा कार्यक्रमामध्ये काकोडकरांचंही महत्त्वाचं योगदान आहे अशा शब्दामध्ये पवारांनी काकोडकरांचं अभिनंदन केलं। पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी गेलेले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना दर्शनाविनाच परतावं लागलेलं आहे। बाबासाहेब दर्शनासाठी येणार म्हणून मंदिरातील एक कर्मचारी त्यांना घ्यायला बाहेर आला, मात्र वयोमानानुसार सारखी धाप लागत असल्यामुळे बाबासाहेबांनी पश्चिम दरवाजानं मंदिरात जाण्याची इच्छा व्यक्त केली, मात्र सुरक्षेवर असलेल्या पोलिसांनी बाबासाहेबांना आत सोडण्यास नकार दिला। दर्शनासाठी रुक्मिणी दरवाजापर्यंत जाणं शक्य नसल्यामुळे बाबासाहेबांनी दर्शनाविनाच परतणं पसंत केलं। नागपूरसह विदर्भाला 3 नव्या रेल्वे गाड्या आणि विकास कामांची भेट रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंनी दिली आहे। नागपुरात 3 नवीन रेल्वे गाड्यांसह एकूण 20 विकास कामांचा शुभारंभ सुरेश प्रभूंच्या हस्ते करण्यात आला। 3 रेल्वे गाड्यांसह नागपूर रेल्वे स्टेशनवरती फ्री वायफाय, चंद्रपूर रेल्वे स्टेशनचं सौंदर्यीकरण, त्याचबरोबर वर्धा, सेवाग्राम, नागपूर, बल्लारशहा या स्टेशन्सवरती LED लाईटचं लोकार्पण करण्यात आलं। नांदेड तिरुपती रेल्वेचे इंजिन घसरल्याने रात्रीपासूनच वाहतूक ठप्प झालेली आहे। मुदखेड शिनगाव दरम्यान ट्रेन रुळावरून घसरल्यामुळे हा अपघात झाला। सुदैवाने या अपघातामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही, पण या मार्गावरती सिंगल ट्रॅक वाहतूक असल्यामुळे या मार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। ट्रेन घसरल्यामुळे रेल्वे ट्रॅक तुटलेला आहे। उशिरापर्यंत ट्रॅक दुरुस्तीचं काम सुरू होतं। नागपुरातल्या भूमाफिया ग्वालबन्सी काका पुतण्याने केलेल्या अतिक्रमणावरती प्रशासनानं अखेर हातोडा चालवलेला आहे। नागपूरच्या कोराडी परिसरात असलेली तवक्कल झोपडपट्टी हटवण्यात येते। भूमाफिया दिलीप ग्वालबन्सी यांचा भाऊ भाजप नगरसेवक जगदीश ग्वालबन्सी आणि या दोघांचा पुतण्या काँग्रेस नगरसेवक हरीश ग्वालबन्सी या तिघांच्या विरोधात जमीन बळकावण्याचे आरोप आहेत। जगदीश ग्वालबन्सीने कोराडी परिसरातील शासकीय भूखंडावरती कब्जा करत ही झोपडपट्टी बसवली होती। या झोपडपट्टीमध्ये अनेक अवैध धंदे देखील चालवले जात होते।
चोरट्यांनी पतसंस्थेच्या तिजोरीसह पोबारा केल्याची घटना बीडच्या आष्टी तालुक्यातील धामण गावात घडलेली आहे. महेश मल्टीस्टेट पतसंस्था फोडून चोरट्यांनी 100 किलोच्या तिजोरीसह 2 लाखांचा ऐवज लंपास केलाय. या तिजोरीची किंमतच 75,000 असून या तिजोरीमध्ये 1,20,000ची रक्कम होती. विशेष म्हणजे चोरट्यांनी सीसीटीव्ही फुटेजचं रेकॉर्ड असणारा DVR नेल्यामुळे चोरट्यांचा शोध घेण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. मोठ्या कष्टानं पिकवलेल्या टरबूजाला अवघा ₹1 किलो भाव मिळत असल्यामुळे निराश झालेल्या शेतकऱ्यांनी 2 टन टरबूज फुकटात वाटलेत. अमरावती बाजार समितीत हा प्रकार घडलेला आहे. बाजार समितीमध्ये काही शेतकरी टरबूज विकण्यासाठी आले, मात्र टरबूजाला कवडी मोल भाव मिळत असल्यामुळे या शेतकऱ्यांनी हे टरबूज फुकट वाटण्याचा निर्णय घेतला आणि या सगळ्या गोष्टींचा निषेध व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालय तसंच कार्यालयाबाहेर हे टरबूज घेण्यासाठी लोकांची मोठी गर्दी झाली होती. तहानेनं व्याकुळ झालेल्या एका गाढवाने पाणपोईवरती जाऊन नळ सुरू केला आणि तहान भागल्यानंतर पुन्हा नळ बंद केलेला आहे. जालना जिल्ह्यातील जाफराबाद या ठिकाणी माणसांसाठी असलेल्या पाणपोईवरती हे दृश्य पाहायला मिळालं. वाटसरूंनी आपल्या मोबाईलमध्ये ही सगळी दृश्य कैद केलेली आहेत. त्यामुळे गाढवाला कळतं ते माणसाला नक्की कळायला हवं अशी अपेक्षा करायला आता काही हरकत नाही. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील चारमोळी आणि शिरला गावांना अभिनेता आमिर खाननं भेट दिली. यावेळी पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेअंतर्गत गावामध्ये सुरू करण्यात आलेल्या कामांची आमिरने पाहणी केली. यावेळी ग्रामसभा घेऊन आमिरने गावकऱ्यांशी संवादही साधला. अकोला जिल्ह्यातील एकूण 7 तालुक्यातील 105 गावं पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेत सहभागी झाली आहेत.